चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर मकोका लावण्याची तयारी आहे। समीर पाटील पोलिसांसोबत तयारी करतोय असं धंगेकरांनी म्हटलं। पोलीस म्हणाले आदेश येण्याची वाट पाहतोय असं देखील महत्त्वाचं आणि खळबळजनक विधान रवींद्र धंगेकरांनी केलंय। तर पत्रकार परिषद घेऊन रवींद्र धंगेकर यांनी काही गंभीर आरोप केले। माझ्यावरती खोटे गुन्हे लावल्यास गप्प बसणार नाही अशी भूमिका आता रवींद्र धंगेकरांनी घेतलेली आहे। माझे काही गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली। म्हणून माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत। त्यांनी म्हणलं धंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्या दाखल करायचे। म्हणून म्हणलं मी काय केलं असं, आता आपण बसलोय इथं, माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करते हे मला माहित नाही, पण इथे येऊन स्टिंग ऑपरेशन करून वर्ष करून की धंगेकर कुठे सापडतोय का, मग आता त्यांनी मौका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहित नाही। पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे। तर मी साधा प्रश्न की मी कुठल्याही जे काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल, आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड गप बसत हे कोणी मनात आणू ना। मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो। तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता। मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली, मी धंगेकरांकडे आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो मी ते करतो। मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतोय, तुम्ही धंगेकर पुणेकरांनी माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश घ्यावाचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कडे येणार नाही, पण मला त्रास नाही। पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझा। आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो, तर तो म्हणला माझ्याकडे एकही केसेस नाही। तर मी त्याच्या सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।